नमस्कार सर्वांना. आजच्या या विशेष माहितीपूर्ण विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत, मानवी बुद्धिमत्ता आणि तिची रचना. हे सत्र म्हणजे एक प्रकारचा मास्टर क्लास आहे, विशेषतः जे विद्यार्थी किंवा व्यावसायिक परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक परफेक्ट स्ट्रक्चर्ड एक्झाम रिव्ह्यू ठरणार आहे. तर चला, मानवी मनाचं हे कोड एकत्र उलगडूया. पटकन आजची रूपरेषा बघून घेऊया. आपण सुरुवात करू बुद्धिमत्तेच्या व्याख्येपासून, त्यानंतर थॉर्नडाईक यांचे प्रकार, सिद्धांतांची ऐतिहासिक उत्क्रांती, आधुनिक प्रारूपे आणि मेंदूचे कार्य, आणि शेवटी एक मास्टर समरी म्हणजे मुख्य सिद्धांतांचा सारांश आपण पाहणार आहोत, जेणेकरून सगळं अगदी सहज लक्षात राहील. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, मानवी बुद्धिमत्तेची व्याख्या. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन विचार केला तर बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय हो, हा प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, बुद्धिमत्ता म्हणजे नुसतं पाठांतर करणं किंवा परीक्षेत रट्टा मारून मार्क मिळवणं नाहीये. डेव्हिड वेशलर यांची व्याख्या याबाबतीत अगदी अचूक आहे. त्यांनी बुद्धिमत्तेला एक सर्वकष क्षमता किंवा ग्लोबल कॅपॅसिटी म्हटलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सहेतुक कृती करणं, तर्कशुद्ध विचार करणं आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी यशस्वीरित्या जुळवून घेणं म्हणजेच बुद्धिमत्ता. थोडक्यात काय तर तुम्ही संकटात कसे वागता आणि मार्ग कसा काढता हे तुमची बुद्धिमत्ता ठरवते. आता वेशलर यांच्या व्याख्येशी तुलना करता इतर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया. लेविस स्टरमन यांनी एका वेगळ्याच गोष्टीवर भर दिलाय. त्यांच्या मते अमूर्त गोष्टींबद्दल, म्हणजे ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत त्यांच्याबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. आणि दुसरीकडे अल्फ्रेड बिने यांनी आपलं कॉमन सेन्स, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि तर्कशुद्ध आकलन याला बुद्धिमत्ता मानलंय. बघितलं, प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा वेगळा आहे, पण सगळे एकाच मानवी शक्तीचे वेगवेगळे पैलू दाखवत आहेत. मग या बुद्धिमत्तेची नेमकी वैशिष्ट्य काय असतात? खरं तर ही एक अमूर्त मानसिक शक्ती आहे जी आपल्याला निसर्गाकडून म्हणजेच आनुवंशिकतेने मिळते. पण लक्षात घ्या, तिच्या विकासाला एक विशिष्ट मर्यादा असते. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण आयुष्याच्या पहिल्या 5 वर्षात आपल्या बुद्धिमत्तेचा विकास सर्वात वेगाने, अक्षरशः झपाट्याने होतो. आणि हो, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते. म्हणूनच जगातल्या कोणत्याही 2 व्यक्ती अगदी हुबेहूब एकसारखा विचार करू शकत नाहीत. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. थॉर्नडाईक यांनी सांगितलेले व्यावहारिक बुद्धिमत्तेचे प्रकार. मनाचं आणि बुद्धिमत्तेचं हे वर्गीकरण अतिशय रंजक आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा भाग खूप महत्त्वाचा आहे. थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचे 3 मुख्य प्रकार सांगितले आहेत. लक्षात ठेवण्यासाठी आपण काही व्हिज्युअल सिम्बॉल्स वापरूया. पहिला प्रकार आहे अमूर्त बुद्धिमत्ता. यात संकेत, अंक आणि शब्दांचा वापर होतो. वकील, डॉक्टर किंवा लेखक यांचा या गटात समावेश होतो. दुसरा प्रकार म्हणजे यांत्रिकी बुद्धिमत्ता. हे लक्षात ठेवण्यासाठी गिअर किंवा पानापकड डोळ्यासमोर आणा. आपले इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स या प्रकारात मोडतात, जे यंत्रे आणि उपकरणांसोबत काम करतात. आणि तिसरा प्रकार आहे सामाजिक बुद्धिमत्ता. यासाठी हँडशेक किंवा हस्तांदोलनाचं चित्र लक्षात ठेवा. लोकांशी उत्तम संवाद साधणारे, त्यांच्या भावना समजून घेणारे मॅनेजर्स आणि राजकीय नेते यात येतात. हे 3 सिम्बॉल्स लक्षात ठेवले की परीक्षेत तुम्ही हे कधीच विसरणार नाही. या तिन्हीपैकी आजच्या कॉर्पोरेट जगात सामाजिक बुद्धिमत्ता सर्वात महत्त्वाची ठरत आहे. तुम्ही विचार करा, जर तुम्ही सेल्समध्ये असाल किंवा एखाद्या टीमचे लीडर असाल तर समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं किती गरजेचं असतं. व्यावसायिक संवाद आणि वर्कप्लेसवरचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ही क्षमता अक्षरशः गेम चेंजर ठरते. तुमची सामाजिक बुद्धिमत्ता जितकी तल्लख, तितका तुमचा व्यावसायिक संवाद अधिक प्रभावी होतो. इथून पुढे आपण तिसऱ्या भागात प्रवेश करत आहोत, बुद्धिमत्तेच्या सिद्धांतांची ऐतिहासिक उत्क्रांती. हा प्रवास अगदी एखाद्या कथेसारखा आहे. विज्ञानाचा दृष्टिकोन काळानुसार कसा बदलत गेला ते या ऐतिहासिक प्रवासावरून स्पष्ट होतं. 1900च्या सुरुवातीला बिने आणि टर्मॅन यांनी एक घटक सिद्धांत म्हणजेच सिंगल फॅक्टर थेअरी मांडली. त्यानंतर 20व्या शतकाच्या मध्यात स्पियरमन यांचा 2 घटक आणि थर्स्टनचा अनेक घटक सिद्धांत आला. शतकाच्या उत्तरार्धात गिल्फर यांचं प्रसिद्ध मॉडेल आलं आणि 1983मध्ये हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडून संपूर्ण विचारसरणीच बदलून टाकली. चला, यातील काही महत्त्वाचे सिद्धांत जरा बारकाईने पाहूया. सुरुवातीला पाहूया स्पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत. त्यांनी जी म्हणजे जनरल आणि एस म्हणजे स्पेसिफिक असे 2 घटक सांगितले आहेत. हे समजून घेण्यासाठी एक मस्त आणि सोपं उदाहरण घेऊया. जी घटक हा तुमच्या कम्प्युटरच्या मेन प्रोसेसर किंवा सीपीयू सारखा आहे, जो सर्वसाधारण कामं अगदी सहज करतो. तर एस घटक हा एखाद्या खास सॉफ्टवेअर ॲपसारखा आहे, जसं की डिझाईनसाठी फोटोशॉप.
अगदी तसंच गणित सोडवणं किंवा उत्तम गाणं गाणं यांसारख्या विशिष्ट कामांसाठी हा एस फॅक्टर काम करतो. त्यानंतर आले एल थर्स्टन. त्यांनी स्पियरमनचा जी घटक चक्क नाकारला. त्यांनी स्पष्ट केलं की बुद्धिमत्ता ही 7 वेगवेगळ्या प्राथमिक मानसिक क्षमतांची बनलेली असते. यात भाषिक, संख्याविषयक, स्मृती, तर्कशक्ती अशा क्षमता आहेत. आता परीक्षेसाठी या 7ही क्षमता लक्षात कशा ठेवायच्या? एक सोपी ट्रिक सांगतो. या सर्व शब्दांच्या पहिल्या अक्षरांचा वापर करून एक सोपा शब्द किंवा निमोनिक तयार करा. यामुळे परीक्षेच्या वेळेस पूर्ण यादी अगदी एका सेकंदात आठवेल. आता जरा श्वास रोखून धरा, कारण जे.पी. गिलफोर्ड यांचा त्रिमितीय संरचना सिद्धांत खूपच भारी आहे. त्यांनी बुद्धिमत्तेचे चक्क 180 पैलू सांगितले आहेत. हो, 180. त्यांनी आशय, प्रक्रिया आणि निर्मिती म्हणजेच कंटेंट, ऑपरेशन्स आणि प्रॉडक्ट्स यांचा गुणाकार करून हे मॉडेल बनवलं. मानवी मेंदू आणि आपली विचार प्रक्रिया किती गुंतागुंतीची आणि सूक्ष्म असू शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. वळूया आपल्या चौथ्या विभागाकडे, आधुनिक प्रारूपे आणि मेंदूचे कार्य. इथे आपण पाहणार आहोत की आधुनिक काळाने बुद्धिमत्तेची व्याख्या कशी विस्तारली आहे. हॉवर्ड गार्डनर यांनी 1983 मध्ये त्यांच्या फ्रेम्स ऑफ माइंड या पुस्तकाद्वारे मानसशास्त्र विश्वात अक्षरशः क्रांती घडवून आणली. त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार बुद्धिमत्ता ही कोणतीही एकच सिंगल गोष्ट नाहीये, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 ते 9 प्रकारच्या पूर्णपणे स्वतंत्र बुद्धिमत्ता असतात. यात लॉजिकल, भाषिक, अवकाशीय, संगीतीय अशा अनेक प्रकारांचा समावेश आहे. याचा अर्थ असा की जर एखादा गणितात कच्चा असेल तर तो कदाचित संगीतात किंवा खेळात जिनियस असू शकतो. या सिद्धांताने पारंपरिक आयक्यूची संकल्पनाच मोडून काढली. गार्डनर यांच्या सिद्धांताइतकाच रॉबर्ट स्टेनबर्ग यांचा त्रिकूट बुद्धिमत्ता सिद्धांत म्हणजेच ट्रायॅकिक थिअरी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी बुद्धिमत्तेचे 3 मुख्य भाग केले आहेत: विश्लेषणात्मक, सर्जनशील आणि व्यावहारिक. आता हे वर्कप्लेसवर कसं लागू होतं ते बघा. एखादा प्रॉब्लेम समजून घेणं म्हणजे विश्लेषणात्मक भाग, त्यावर एकदम नवीन आयडिया शोधून काढणं म्हणजे सर्जनशील किंवा क्रिएटिव्ह भाग, आणि तो उपाय प्रत्यक्षात लागू करणं म्हणजे व्यावहारिक भाग. दैनंदिन कामात हे तिन्ही घटक नेहमी एकत्र काम करत असतात. आता जरा प्रत्यक्ष मेंदूकडे वळूया. नेड हर्मन यांचं ब्रेन बेस्ड मॉडेल सांगतं की आपला डावा आणि उजवा मेंदू वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यांसाठी जबाबदार असतो. आपला डावा मेंदू हा अत्यंत तार्किक आणि भाषिक कामांवर नियंत्रण ठेवतो, म्हणजेच लॉजिक आणि लँग्वेज. तर उजवा मेंदू हा इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी म्हणजेच कल्पकता आणि सर्जनशीलतेसाठी ओळखला जातो. म्हणजे बघा, तुम्ही जर खूप क्रिएटिव्ह असाल तर तुमचा उजवा मेंदू जास्त ॲक्टिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आता आपण आपल्या सादरीकरणाच्या शेवटच्या आणि अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, विचारवंतांचा मास्टर सारांश. ही तुमची फायनल एक्झाम रिव्ह्यू आहे. चला, सर्व मुख्य सिद्धांतांची एक झटपट उजळणी करूया. हा तक्ता अगदी डोळ्यांसमोर फिट बसवा. स्पियरमन म्हटले की जी आणि एस घटक, थर्स्टन म्हटले की 7 प्राथमिक मानसिक क्षमता, गिलफोर्ड म्हटले की 180 पैलूंचा गुणाकार, आणि गार्डनर म्हटले की 8 ते 9 बहुविध बुद्धिमत्ता. कोणत्याही परीक्षेला जाण्यापूर्वी या तक्त्यावर फक्त एक नजर टाकली तरी सगळे महत्त्वाचे सिद्धांत तुम्हाला अगदी स्पष्ट आठवतील. या सखोल विश्लेषणाच्या शेवटी मी तुम्हाला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत सोडून जातोय. आपण हे सगळे थिअरीज पाहिले, पण तुमच्या दैनंदिन व्यावसायिक कामकाजात नक्की कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता सर्वात जास्त प्रबळ असते बरं? तुमच्या ऑफिसच्या कामात तुम्ही विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता जास्त वापरता, सामाजिक बुद्धिमत्ता की यांत्रिकी? यावर नक्की विचार करा.